जीबीएसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील जे जलस्रोत आहेत त्या जलस्रोताची या ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे। त्यासाठी पाणीपुरवठा योजना आणि ग्राम स्वच्छता विभाग यांनी या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत की जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायत हद्दीमध्ये आणि शहरातल्या हद्दीमध्ये जे जे काही पाण्याचे स्रोत आहेत त्या पाण्याच्या स्रोताची या ठिकाणी तपासणी करावी आणि तात्काळ त्याचा अहवाल हा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि स्वच्छता विभागाकडे या ठिकाणी पाठवावा, जेणेकरून जीबीएसचा प्रादुर्भाव वाढणार नाही अशा प्रकारची शंका या ठिकाणी उपस्थित करण्यात येत आहे। एकंदरीत पाहिलं तर जीबीएसचा प्रादुर्भाव हा राज्यभरामध्ये या ठिकाणी वाढत आहे आणि तो प्रादुर्भाव जिल्ह्यामध्ये होऊ नये म्हणून पाणी पुरवठा विभाग आणि स्वच्छता विभागाने या ठिकाणी जिल्ह्यातील जे जलस्रोत आहेत ते जलस्रोत तपासण्याचे या ठिकाणी आदेशित केलेले आहे। संपूर्ण जे काही यंत्रणा आहे त्यातील गट विकास अधिकारी असेल किंवा ग्रामपंचायतचा विभाग असेल, संपूर्ण प्रशासनाने या ठिकाणी कामाला लागावा आणि तात्काळ याचा अहवाल हा जिल्हा परिषदेत सादर करावा अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत। जो कोणी या कामामध्ये कुचराई करेल त्याच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे आदेश सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेले आहे। एकंदरीत पाहिलं तर संपूर्ण राज्यभरामध्ये जीबीएसचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि तो जीबीएसचा प्रादुर्भाव या ठिकाणी वाढू नये याची खबरदारी म्हणून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि स्वच्छता विभागाने या ठिकाणी ही काळजी घेतलेली आहे आणि संपूर्ण यंत्रणेला या ठिकाणी आदेशित केलेलं आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।